चला सामन्याला सुरुवात होत आहे. विजय भोये प्रथम षटक हाताळण्यासाठी, उमेश या फलंदाजासाठी. शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू आपण पाहिला, एक चांगला चेंडू बघायला मिळतोय आणि पहिला चेंडूवरती एक चांगला मुहूर्त विजय यांनी केलेला आहे. आजच्या दिवसाच्या समालोचनाची सुरुवात करतोय मी सागर माळी. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत करतोय आणि नक्कीच जास्त काही बोलण्याच्या अगोदर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेराला वंदन करतोय आणि या बेलकडीच्या ग्रामदेवतेला वंदन करतोय आणि आपल्या समालोचनाला आम्ही या ठिकाणी सुरुवात करतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू ऑन साइडला गणपती बाप्पा मोरया झालेला आहे या फटक्यानिशी. भाटपाडा संघ आपण पाहिला, एक मोठे फलंदाज त्या संघामध्ये नक्कीच बघायला मिळतात. मात्र त्यांच्या समोर मला वाटतं काल सुद्धा या संघाची मॅच झालेली आहे. तर काल मात्र पारडं जड होतं ते विजय भोये आणि त्याच्या संघाचं. इथे थोडंसं आपण जर पाहिलं, पहिल्याच फटक्यामध्ये 6 धावा घेतल्यात, त्यासाठी 2 चेंडू खर्च केलेत. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्यामुळं आपण पाहिलं की फलंदाज उमेश परेड याने मात्र 6 धावा घेतल्यात. 2 षटकांचा मॅच. यानंतरचा जो मॅच आहे त्यांना विनंती असेल तो म्हणजेच सिद्धिविनायक चंद्रपाडा आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवली टॉससाठी यायचं आहे. ऑन साइडच्या दिशेने इथे मात्र आपण जर पाहिलं, ऑन ड्राईव्ह केला, शतरक्षकाला चेंडूला उचलेल आणि फेकेल, तोपर्यंत एक धाव कल्पेश त्या ठिकाणी होता आणि कल्पेश याला स्वतःला वाचवणं चेंडूपासून थोडंसं कठीण झालं होतं. वेगवान फटका होता, जस्ट लॉंगॉनच्या जवळ या ठिकाणी नक्कीच पोचला होता तो चेंडू. धाव फलक 7 2 षटकांच्या या सामन्यामध्ये. ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल, तोपर्यंत एक धाव मिळाली. चांगला कमबॅक केला विजय भोये यांनी, कारण की पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, म्हणजे 4 चेंडूमध्ये 8 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. सकाळचं सत्र या शेलार मैदानावरती शेलार बंधूंनी आपल्याला मॅच ठेवण्याची नक्कीच मुभा दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं, मान्य श्री शरदजी भगले आणि भरतजी भगले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रोख रक्कम रुपये 22,000 रुपये आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलं, त्याबद्दल शरदजी भगले आणि भरतजी भगले बहुजन विकास आघाडी चिंचोटी विभाग युवा कार्यकर्ते यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव फलक मात्र आपण जर पाहिला, 1 धाव मिळेल, एका धावावरती समाधान मानलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये एक दर्जा वाढलाय आणि ते नक्कीच मेंटेन करताना अजय हनुमान पायगाव संघ आपण पाहतोय. विजय भोये असेल, गणेश असेल, हर्षद असेल, ही तिकडी आहे, ही तिकडे चांगलं काम या संघामध्ये करते. आपण पाहत होतो की चांगलं क्रिकेट मी म्हणेन विनोद दादा राजेश असेल या संघाच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे. कदाचित मॅच पाहत असतील तर त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. ऑन साइडला मोठा फटका, मिड विकेटच्या डोक्याच्या वरना 6 धावा. या षटकारांशी धाव फलक मात्र थोडासा नक्कीच सुसज्ज झालेला दिसेल. धाव संख्या होते ती म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. 2 षटकार लागले, एक दुसऱ्या चेंडूवरती आणि एक 6व्या चेंडूवरती. कुठला गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकासाठी. 2 षटकांचा मॅच आहे, याचा अर्थ आपण जर पाहिला एकूण प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 30 धावा होऊ शकतात. 3 दिवसाची ही टुर्नामेंट शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसामध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार होती. आपण जर पाहिलं, शुक्रवारी चालू झाली, याचा शेवटचा दिवस. अष्टविनायक पलटपाडा या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली. लक्षात घ्या, हे षटक समाप्त झालं की लगेच आपण नक्कीच आपण टॉस कडे जाणार आहोत. सिद्धिविनायक चंद्रपाडा आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवली ज्या संघ मला वाटतं शंभू बलंगे आलेले आहेत, सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाचे ते सज्ज आहेत टॉस करण्यासाठी. मात्र लोअर फुल टॉस वन्स अगेन रिझल्ट इज सेम. इथे मात्र आपण पाहू शकता काय घडलंय.
तर अजून एक मोठा फटका आलेला आहे. लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी आणि लेग स्पिन पद्धतीचे चेंडू टाकताना कधी कधी नक्कीच अशा चुका होत असतात. समोरून स्पिन करण्याचा प्रयत्न असावा, मात्र पिच ऑफ द बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न, चेंडू द्यायचा आहे, चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. चला दुसरा चेंडू घ्या, मॅच सुरू करा. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे, तो पंचांकडे हा एक्स्ट्रा चेंडू ठेवून द्या. हॅलो, जर पंचांकडे अगोदर चेंडू असेल तर मग तो चेंडू रिटर्न केला तरी चालेल. धावसंख्येमध्ये धावसंख्या होती ती 21. सकाळच्या सत्रामध्ये मॅच सुरुवात. लॉर फुल टॉस, अजून एक 2 इन अ रो. काय जबरदस्त फलंदाजी. उमेश परेड ऑन फायर. सुपर बॅटिंग बाय उमेश परेड. 3 षटकार त्याने मारलेत, त्यातले 2 लगातार. या षटकामध्ये षटकाराची हॅट्रिक होते की मग काही वेगळे धाव मिळते किंवा मग एखादा गडी बाद होतोय हे पाहणं गरजेचं आहे. अजून एक मोठा फटका चेंडूच्या खाली शतरक्षकाला आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद. काय जबरदस्त झेल टिपला जातोय. असताना आदित्य झेल टिपलाय आदित्यच्या माध्यमातून. जेवढा चांगला फटका होता तेवढाच चांगला चेंडू सुद्धा होता आणि तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. बघा, मी म्हटलं होतं की 3 षटकारांच्या या नादामध्ये हा विकेट या ठिकाणी गमावला असं म्हणेन. मात्र शॉर्टओव्हरच्या क्रिकेटमध्ये असे फटके खेळावे लागतात आणि जास्तीत जास्त धावा ह्या बनवाव्या लागतात. आणि स्वाभाविक खेळ खेळत असताना उमेश परेड याने मात्र चांगला फटका खेळला होता, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य याच्या माध्यमातून. गोलंदाजाला यश मिळालंय, तो म्हणजेच रुपेश याला. 3 चेंडू शिल्लक, धावसंख्या आहे ती 27 धावा. आता मात्र एज लागला होता, कॅरी झाला नव्हता गणेश पर्यंत. गणेश यष्टीरक्षण करत असताना थोडासा मागे उभा आहे, कारण की फिरकी पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हाताळतोय, तरी सुद्धा थोडासा मागे उभा केलाय गणेश याला. निर्धाव चेंडू, धावसंख्या आहे ती 27 कायम. 2 चेंडू शिल्लक या षटकाचे. पुन्हा एकदा रुपेश. सुरेख गोलंदाजी. टप्पा चांगला आहे, टप्पा चांगला आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं की कितीही चांगला फलंदाज असला तरी इथनं उचलणं हे सोपं नाहीये, कारण की ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या आसपास टप्पा ठेवला जातो, तिकडनं चेंडूला टर्न करतोय. आणि भारतीय तसेच आशिया खंडाची खासियत आहे की लेग स्पिनर त्यांच्याकडे नक्कीच चांगले आपल्याला बघायला मिळाले आहेत. खराब चेंडू. आता मात्र या ठिकाणी चेंडू येतो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. इकडे मात्र चेंडू थांबताना दिसलेला नाहीये मागील 2 दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा. हा पहिला बाउंड्री आजच्या दिवसात इथे आलाय. 5 धावा मिळतील, 4+ एक वाईट. अर्थातच अगोदर चांगले चेंडू टाकले, मात्र त्याच्यावरती पाणी फिरताना. धावसंख्या 32. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश. हवेमध्ये मिडल ऑफ द बॅट, थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. चेंडूला ओळखलं की चेंडू शरीरापासून बाहेर झाला, मिडल केला गेला आणि धाव फलक पुढे सरकवला जातोय. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या 38 धावा. 39 धावांचं लक्ष. चला टॉस साठी या.
आदरणीय सन्मान्य हेमंतदादा गणेशकर यांना विनंती असेल स्टेजवरती येऊन. असं नसतं बाबा, बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उपस्थित झालेल्या आणि त्यांच्या जोडीला अजून एक आपण जर पाहतोय चेतनजी, तुम्हाला सुद्धा विनंती आहे स्टेजवरती येऊन. असं नसतं बाबा. तसे आमचे सदस्य आहेत हितेशजी बलंगे, यांना सुद्धा विनंती. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. शेवटचा ऑफिशियल कॉल. मॅच संपेपर्यंत जर बिरसा मुंडा सातेवली संघ या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर मात्र नियमानुसार जे काय आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल. लावून घ्या. आणि सलामीची जोडी लगेच मी विनंती करतोय पायगाव संघाने लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायची आहे. चला फलंदाज. आता मात्र जशास तसं उत्तर द्यावं लागेल. आपण जर पाहिलं तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गणेशाचा खास करून उल्लेख मी करेन. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची पहिली 50 जर कोणी मारली असेल तर ती गणेशाच्या नावावरती आहे. भरपूर जणांना कमी माहिती असेल ही गोष्ट. चिंचोटीच्या मैदानावरती, कोहलीच्या मैदानावरती, माफ करा, कोहलीच्या मैदानावरती तो रेकॉर्ड झाला होता. आझाद वसई या संघासमोर ही 50 झाली होती. मात्र आज त्याच खेळीची गरज आहे. 39 धावांचं टार्गेट आहे 12 चेंडूमध्ये. आणि आताच्या झटापटीच्या युगामध्ये विजय भोये यांनी भरपूर क्रिकेट पाहिलेलं आहे आणि त्याला त्या फटक्यांची गरज आहे. विजय याच्याकडनं अपेक्षा आहे, तसेच गणेश कासट याच्याकडनं सुद्धा अपेक्षा. सामन्याला सुरुवात झाली. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका आला मोठा. इथे मात्र धाव संख्येला झाली सुरुवात. काय जबरदस्त सुरुवात केलेली आहे. जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली. आपण जर पाहिलं तर एक पाऊल पुढे आहे जे अनुमान पायगावचा संघ. कारण की उमेश खेळत होता पहिला चेंडू, त्याने डॉट खेळला होता आणि त्यानंतर मात्र त्याने षटकार घेतला होता. आता एक पाऊल पुढे जाण्याची संधी नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, तो म्हणजेच रुपेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉर फुलटॉस, अजून एक पॅरलल शॉट आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सुंदर शॉट सिलेक्शन. पॅरलल शॉट होता. टायमिंग लाजवाब होती विजयाच्या बॅटमधनं. चेंडू जातोय डीप स्कोर लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी. या षटकाराने सुद्धा फलक पुढे सरकला जातोय 12 या धाव संख्येवरती. रुपेश याच्यावरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. काय जबरदस्त बॅटिंग होत असताना आजच्या दिवसामध्ये विजयाच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक मोठा फटका आहे. अजून एक लगातार तिसरा षटकार आणि इथे मात्र धाव संख्येला उधाण आलंय. धाव संख्या झाली ती 18 या धाव संख्येवरती. डू ऑर डायची कंडिशन आहे. करो या मरोची परिस्थिती आहे. नॉक आउट गेम आहे आणि नॉक आउट गेम मध्ये जसं म्हटलं होतं की जो जीता वही सिकंदर. विजय भोयेच्या
बॅटनं धावा यायला सुरुवात झाली. काय जबरदस्त क्रिकेट. धाव संख्या 18. जबरदस्त अशी क्रिकेट होताना प्रेक्षकांना या रविवारच्या दिवशी मनोरंजन. अजून एक पॅरलल शॉट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र 2 धावा कमी मिळतील आणि 4 धावा ह्या नक्कीच अर्जित केल्या जातील. प्रयत्न होता षटकाराचा, मिळाला चौकार आणि हा चौकार, या चौकाराने स्वागत करतोय आदरणीय सन्माननीय श्री अलेशजी बेंद्रे, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार. वेलकम. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त क्रिकेट. धाव संख्या 22. अजून एक चांगला फटका. अजून काही धावा मिळतील. काही नाही, 4 धावा. काय जबरदस्त क्रिकेट. पूर्णपणे डॉमिनेट केलं जातं. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. माफ करा, 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सन्मान्य श्री रुपेशजी दरम्यान धाव संख्या होती ती 26. किती धावांची गरज असेल अजून सुद्धा जिंकण्यासाठी. 7 चेंडू 13 धावा. विजयचा फ्लो चांगला आहे. मी म्हणेन हाच फ्लो, हाच रिदम या ठिकाणी ठेवावा लागेल. चांगलं असं उत्कृष्ट बघू शकतो आपण. पलटपाडा संघाच्या मार्फत इकडे चांगलं आयोजन करताना बघतोय. पण नंतर बघितलं तर विजय भोये आपल्या चांगल्या असं अटॅकिंग परफॉर्मन्समध्ये दिसत असताना आपण सागर माळी यांच्या सुद्धा आपण त्यांना थोडासा सहयोग करताना आपण थोडं प्रयत्न करत आहोत. आपण या सर्व बघतोय आपल्या सह्याद्रींच्या रंगांमध्ये राहिलेला हा सुंदर असा डोंगर, त्याच्या कुशीच्या खालच्या बाजूला आपण इकडे चांगले खेळत असताना बघतोय. अष्टविनायक स्पोर्ट्स आयोजित मर्यादित क्रिकेट सामने चालू आहेत आपल्या वसई क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे. आपल्या धन्यवाद सागर सर. मला जोडीला तुम्ही घेऊन चला तर स्टार्टिंगच आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत आपण बघित होतो इकडे आई ग्रुप तसेच आई ग्रुप भाटपाडा, तसेच जय हनुमान पायगाव असे आपण इकडे चांगले असे चुरशीचा सामना आपण पाहत असतो. आणि 6 बॉल 13ची गरज असेल तीच म्हणजे. आणि पुन्हा एकदा सेटच्या दिशेने मारला गेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षण काहीतरी गचाव होतोय, परंतु दुसरा बॉल गॅदर करत असताना इकडे 2 धावा पूर्ण करताना यशस्वी ठरले. तेच म्हणजे गणेश स्ट्राईकला असतील तेच, आणि नॉन स्ट्राईकला असतील ते बघितलं असतं म्हणजे विजय भोये. चांगले असे खेळाडू आहेत दोन्ही सुद्धा. पुन्हा एकदा लेफ्ट साईडच्या दिशेने इकडे प्लेयर्स आहे आणि इकडे चंदर असा झेल. काहीतरी जे बघितलं होतं तिकडे प्लेयर तैनात केला होता, तेच म्हणजेच उमेश याने. आणि विकेटचं परिवर्तन होतं इकडे. थँक्यू सागर सर. तुम्ही आता कॅरी ऑन करा. नक्कीच अलेश, अतिशय चांगले कॉमेंट्रीला सुरुवात केल्या दरम्यान आपण पाहू शकता काय झालंय तर हर्षद या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणि आपण जर पाहिलं एक चांगली क्रिकेट चालू होती, त्यामध्ये एक ब्रेक लावलाय. गणेश कासट याला बाद केलाय आणि गणेश याच्याकडनं अपेक्षा होती, मात्र विजय हा ऑन फॉर्म आहे. विजय भोये मात्र त्याला लांब ठेवला स्ट्राईक. एक महत्वाची गोष्ट, 4 चेंडूने 11 धावांची गरज असेल. 4 चेंडू 11 धावा. नव्यानं फलंदाज हर्षद आलाय मैदानामध्ये. ज्या पद्धतीने क्रिकेट खेळले आतापर्यंत जर्मन पायगाव संघाने, ते मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो लाजवाब क्रिकेट. यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा विरुद्ध बिरसा मुंडा सातिवली या 2 संघादरम्यान होताना आपल्याला बघायला मिळेल. आता आपण पाहू शकता व्हाईट बॉल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर व्हाईटनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 29, म्हणजेच 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. हर्षद याच्याकडे नजर असतीलच, कारण की हर्षद याच्या बॅटमधनं धावा येऊ शकतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि हर्षद हा
हर्षद याच्यावरती पूर्णपणे मदार असणारा डावरताचा फलंदाज हर्षद. ओ क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, काय जबरदस्त क्रिकेट. नॉन स्ट्रायकेटला उभा राहिलेल्या खेळाडूच्या मुळे पहिल्या दिवसापासून मॅचेस गमावलेल्या आहेत. पुन्हा एकदा वर्णन करेन की बलकडी संघाचा रोशन नॉन स्ट्रायकेटला थांबला होता. कालच्या दिवसांमध्ये जर पाहिलं आपण तर काल सुद्धा एक फलंदाज नॉन स्ट्रायकेटवरती थांबला आणि त्यामुळे थोड्याशा धावा कमी मिळाल्या. काय घडतंय, काय बिघडतंय ते मात्र फलंदाज बाद. चेंडू शिल्लक असतील 2 आणि धावांची गरज असेल ते 10. विजय आतापर्यंत नक्कीच कठीण झाली मॅच, जी विजयाने सोपी केली होती. पहिल्या षटकामध्ये धावा किती आल्या होत्या तर आपण पाहिल्या तर 26 धावा आल्या होत्या. फक्त 13 धावांची 6 चेंडूमध्ये गरज होती. म्हणजे 6 चेंडूमध्ये 26 येतात आणि 6 चेंडूमध्ये 13 हे डिफेंड सुद्धा होऊ शकतात की मग चेस होऊ शकतात, हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. काय घडतंय तर येणाऱ्या या काळामध्ये आपण जर पाहिलं, काल योगेश सुद्धा तशाच पद्धतीने आपण जर पाहिला की दुसऱ्या षटकामध्ये थोडासा नॉन स्ट्रायकेटवरती होता, त्यामुळं आपण पाहिलं की नक्कीच तांबडमाल संघाला तो सामना गमावायला लागला होता. ऑन साईडला काय जबरदस्त फटका. क्रिकेट हा नजरेचा खेळ आहे आणि नजर या ठिकाणी नक्कीच अचूकतेनं, जसा पक्षाच्या डोळ्यावरती अर्जुनाचं लक्ष, विजय भोयाचं लक्ष आहे हे धावसंख्येवरती. किती धावांची गरज असेल तर 4 धावांची गरज आहे. गोल्डन चौकार. जबरदस्त मॅच, वेड अँड प्लेचा या ठिकाणी नक्कीच. हो क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती 4 धावेच्या फरकानं मागे पडलाय. मात्र जरी सामना गमावला असला तरी सुद्धा प्रेक्षकांची मन मात्र विजय भोय आणि त्याच्या संघाने जिंकलेले. एकट्याने 32 धावा केल्या होत्या. मात्र आपण जर पाहिलं तर अगोदर काही चेंडू, जे एकूण चेंडू जर आपण पाहिले तर 3 चेंडू डॉट या 12 चेंडू मधले आणि धावा कमी पडल्यात त्या यस. नाणेफेकी केली जाते 2 संघांच्या माध्यमातून. एका बाजूला बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातवली आणि